येस, इट्स माय बर्थडे. आणि बर्थडे ड्रेसची शॉपिंग थेट बर्थडेच्या दिवशी करणारे आम्ही मुली वेळ कमी असूनही 17 ड्रेसेस सिलेक्ट केल्याशिवाय थांबलो नाही. आणि हो, फिट चेक करणारा तो जरी माझ्या आयुष्यात नसला तरी ती मात्र नक्कीच आहे. सिलेक्ट केलेले सगळे ड्रेस ट्राय करून आणखीन एक्सप्लोअर करण्याचे ठरवले. झुडिओ, लाईफस्टाईल, पॅन्टालून संपूर्णपणे पालथे घालून आता फक्त H&M मध्येच आपल्याला आपला ड्रीम ड्रेस मिळेल या आशेने आम्ही तिथेही पोहोचलो. इथल्या कपड्यांच्या प्राइस पाहून आपलं झुडिओच बरं हे मनाला पटवून जाता जाता एक मिरर सेल्फी घेऊन आम्ही निघालो. आयुष्यात भयानक बिझी असल्याप्रमाणे आजच्याच दिवशी हेअर वॉश आणि हेअर कटिंग करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो. बाय द वे, बर्थडे स्पॉट हा छत्रपती संभाजीनगर येथील मैस्माळ हा होता. मैस्माळला मैस्माळ का म्हटलं जातं? फायनली याचं उत्तर आज मला मिळालं होतं. 1 तासाच्या प्रवासानंतर आम्ही आमच्या लोकेशनला पोहोचलो होतो. अँड येस, दिस इज इट. और इस ब्यूटीफुल जगह पे मैंने अपना एस्थेटिक फोटोशूट नहीं किया तो क्या ही किया. यानंतर आमच्या परम सखीने पटापट फुगे फुगवून फुलों से एक बडासा दिल बनवून डेकोरेशन पूर्ण केलं. अरे रे, हे काय झाले? एनिवे, स्कूटीच्या डिक्कीत 3 तासांपूर्वी ठेवलेला केक स्पूनने खाऊन हमारा बर्थडे सेलिब्रेशन कंप्लीट हुआ. भयंकर अशी भूक लागल्याने डायरेक्ट भोज थाळीवर ताव मारण्यात आला. खाली पेट दिमाग की बत्ती बिलकुल भी नाही जलती, त्यामुळे थोडंसं पोटात टाकल्यानंतरच थाळीचा शूट करण्यात आला. आमच्या परमसखीने अनोळखी असलेले शेजारच्या ताईच्या बाळाचे गोड गोड पापे घेऊन पापड ॲज अ स्टार्टर खाऊन जेवण सुरू केले. बाय.